मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गाव बोळिंज वझेमाळी या परिसरात आपण आलेले आहोत। विरारमधलं हे ठिकाण। आजच्या भागात आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे हेमाली महेश वझे। जाऊबाई ज्या आव्हान देणार, दोन जाऊबाई आहेत, त्यांचं नाव आहे प्रतिभा हेमंत वझे आणि स्मिता जगदीश वझे। चला या वझे कुटुंबाला बोलतं करूया, जाऊन भेटूया सगळ्यांनाच। नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा। सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन, महेश माझा हिरो, मी त्याची हिरोईन। काय सांगताय? हो, मग तुम्ही पण घेणार ना आता? ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, हां, हेमालीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल। धन्यवाद। किती मस्त बघा, हो की नाही? आता द्या ओळख करून वहिनी सगळ्यांची। हे माझ्या सासूबाई। सासूबाई नमस्कार। सासरी बुवा नमस्कार बाबा। मोठ्या जाऊबाई नमस्कार। त्यांचे मिस्टर नमस्कार। 2 नंबर जाऊबाई, हो। धाकट्या जाऊबाई, त्यांचे मिस्टर नमस्कार। ही आमची लेक, मोठ्या जाऊबाईंची मोठी मुलगी, नमस्कार। ते आमचे जावई। अरे वा वा, नमस्कार नमस्कार। तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण कुठे आला? तसं यांच्या गावामध्ये आमची भाची आहे, त्यामुळे मी जायचो कधी कधी गावात? हा, यांच्या गावात। हा, पण माझं काय लक्ष तेव्हा नव्हतं, नाही, पण यांचं काहीतरी लक्ष होतं तेव्हा। तुमचं कसं काय लक्ष होतं? आता गावात कोणी घुसल्यावर लक्ष तर लागणार आहे। आता आवाज का कमी झाला? आवाजाची इंटेन्सिटीज एकदम कमी झाली। नाही, पण मला सांगा, तुम्ही त्यांना बघितलं होतं आधी? हो। आणि मग तुमच्या मनात हा विषय होता? हा, म्हणजे होता, म्हणजे ऍक्च्युली तसं नाही, हो तर हो। हा, आता तुम्हाला कळलं होतं हे? नव्हतं, माझ्या काय नव्हतं तसं नव्हतं। मग तुमच्या कधी लक्षात आलं? ते प्रपोजल आला तेव्हा मग आलं लक्षात तसं। अच्छा, तुम्हाला डायरेक्ट प्रपोजलच आलं? नाही, तुमच्या Arrange marriage साईडनं होतं ना? आलं, तुमच्या साईडनं आलं। नाही, पण ह्यांच्याकडनं तेच प्रपोजल कसं आलं जे तुमच्या मनात होतं? सेटिंग केली आहे ना, सेटिंग केली ती माझी काकी आहे। हा. थांबा, जाऊ बाई बोला। ह्यांची आत्ते बहीण तिकडे आहे ना, बाजूलाच तिथे आहे. थोडंसं तिने सांगितलं तिच्या मुलीला की बघ काय होते का आपलं। त्यावेळेला मग आत्ते बहीण इकडे येऊन सांगितलं सासरे भाऊ ना, आमच्याकडे अशी मुलगी आहे। अच्छा, म्हणजे सगळं प्लॅनिंग तुम्ही केलं? पहिल्या वेळेला थोडंसं रिजेक्शनच झालं की नको, आणि माझ्या बहिणीचं वगैरे लग्न व्हायचं होतं, तर सांगितलं नको, थांबूया। नंतर पुन्हा या मुलींनी सांगितलं की तो अजून थांबलेला आहे, कारण ह्यांच्या जोडीला यांचं लग्न लावायचं एक होतं। मिनिट, तुम्ही का थांबलेले होते? नाही, आमचं चालू होतं ना, सर चालू होती ना तेव्हा। हा, पण मोठ्या भावाचं लग्न जवळ आलेलं, मग आता ते काय, मग त्याच्याबरोबर दोघं उरकायची होती आम्हाला लग्न, पण ते काय जमलं नाही, मग माझं राहून गेलं। मग त्याचं पण शेवटी उरकलंच आमचं लग्न, म्हणजे उरकलंच। कंप्लेंट आहे माझी ती। काय हो, का उरकलं? बोला आता। तेव्हा करायचं होतं जोरात, सासऱ्यांचं आणि ह्यांचं मत होतं, आमची लग्न जोरात जोरात झाली। झाली। मग नंतर आम्ही म्हटलं आता काय ते परत 1 वर्ष आधीच लग्न झालं ना माझं ह्यांचं, आणि यांनी तर काही नाही, एक चादर बंद मस्त सेट करून टाकलं आणि घेऊन आलेत मला इथे। ते ऐकवते मी अजूनपर्यंत। हो, सोडत नाही? 21 वर्ष ऐकवतात। नाही, पण आता कसं वाटतंय आज 21 वर्षांनी मागे वळून बघताना
कशी साथ दिली या माऊलीनं तुम्हाला? भरपूर साथ दिली, साथ चांगली दिली तिने. होय ना. कुठलाही कार्यक्रम किंवा काय असेल, काय संकट असेल काय असेल तर ती उभी राहते. असं हो ना. की खचून जायचं ना, आपल्याला हे करायचंच आहे. मग कसा स्वभाव कसा आहे त्यांचा? नाही, मनमिळावू स्वभाव आहे तिचं. हो, आणि कायम कॉन्फिडंट आहे. कॉन्फिडंट, काय करायचं असेल तर ती सांगणार, तुम्ही काय टेन्शन घेऊ थोडंसं नका. तापट आहे हा. ते तापट असले तरी पण घरामध्ये मी मोठा आहे, सासरा, तेव्हा माझा मान कायम राखत आलेला आहे. अरे वा. खरं म्हणजे हे आमचे सख्खे सासरे नाही आहेत, चुलते आहेत. हो हो. पण त्यांनी आम्हाला एकत्र केलं. त्यांना मुलं नव्हती. ही तिन्ही पोरं त्यांनी लहानाची मोठी केली. आमच्या सासूबाई आजारी असायच्या, बरं. त्यामुळे मग सासऱ्यांना सपोर्ट करून तिन्ही मोठी करून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलंय. त्यांच्यामुळे आज आम्ही या घरात आलो. हा, आई बोला, सासूबाई बोला. बरं आहे, सुना माझे बरे आहेत, मस्त आहेत, काय नाही. बरं, त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? खूप मदत करतात, खूप काम करतात, सगळं. पण जर त्यांचं जराशी त्यांना पटलेली नसेल एखादी गोष्ट, तर ती टोकाला नेऊन ठेवतात. म्हणजे त्याचं समोर असं कोणाला बोलणार नाही, पण त्याचे जे फॅक्ट आहेत ते सगळ्यांसमोर ओपन करणार. ते थोडं काय म्हणणं आहे तुमचं? कामं करताना तुम्ही जी कामं जी करायची आहेत तशीच करा ना. मग समोरच्याला बोलायला ना चान्सच देऊ नका ना जास्त. कळलं, प्रॉब्लेम तुमचा आहे. हो, म्हणजे एकूण परत आमच्यावर. पण एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, आणि ते आव्हान असं आहे की एक छोटासा खेळ आहे, आणि त्या खेळामध्ये तुम्ही चित्र काढायचं, आणि तुम्ही काढलेलं चित्र जर सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार. तुम्ही काही बोलायचं नाही, तुम्ही गप्प राहायचं. तुम्ही चित्र काढणार आहात. बघूया सोन्याची नथ आज मिळवून देणार का? दाखवा. झालं, जमलं. हा, नाही जमलं मला, पण ते काय ओळखलं. बघू बघू. ते ओळखलं. घोडा त्यांना कसं दिसलं माहिती ना मला. ते जावई आहेत ना, त्यामुळे तुम्ही काही म्हणाले तरी ते घोडाच म्हणाले असते. अभिनंदन. चला दुसरं चित्र. सांगा, किती पायाचं आहे? 2च काढले, ते अगोदरच बोलले म्हणून जास्त. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळवून दिलेली आहे त्यांनी. अभिनंदन. आणि आता जाऊबाई येऊन सज्ज झालेले आहेत. बघूया काय घडणार आजच्या भागात. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? उंबराळा, पुनाडी, याच तिकडे बोईच आपल्या विरार. आणि तुमचं माहेर? इथलंच उंबरवठण म्हणून आहे. या घराबद्दल तुम्ही काय सांगणार? मी या घरात जेव्हा पहिला आले तेव्हा माझंच एक ते लग्न झाल्यामुळे हे दोघं लहान होते, दीर माझे. तेव्हा आम्ही मोठी असून बहिणीसारखी होती. छोटंच घर आमची मंडळी होती. सासू सासरे वाडीत जायचे यायचे, मी स्वयंपाक करायची. हे मात्र घरी होते, सासूबाई घरी होत्या, व्यवस्थित चाललेलं. पण मग मला सांगा, त्याच्यानंतर या आल्या ना घरात? या 10 वर्षांनी आल्या. म्हणजे 10 वर्ष तुम्ही स्वयंपाक करत होता. हो. मग 10 वर्षानंतर या आल्यावर तुम्ही आराम केला? आराम नाही, मग? माझ्या जोडीला दोघे मिळून आम्ही करत होतो. व्हेरी गुड. मला आवड आहे स्वयंपाकाची. नाही नाही, चांगलं आहे ना. आम्ही कुठे काय म्हटलं. हा, त्यामुळे मी ते सोडत नाही. म्हणजे सोडत नाही म्हणजे मला आवड आहे. नाही, सोडूच नका तुम्ही. धरून ठेवलंय म्हणून. धरून ठेवलंय ना. धरून ठेवलंय. पण मला सांगा, तुम्ही आला मग ह्या आल्या, बरोबर? मग दोघी मिळून करायला केला लागल्या. लागल्या. मग ह्या तिसऱ्या आल्या. मग तिसरे आले. मग ह्या काय करतात आता? या मला लुडबुड करून द्यायचे आणि लुडबुड, हा. पळपळ काढायची. आमच्या मुलांना वगैरे त्यांच्याशी टाइम या किचन मध्ये येत. हा नाही, किचन मध्ये नाही. पुढचा. पण मला विचारायचं, तुम्हाला कधी वाटत नाही आपण किचन मध्ये जेवण करावं, याने आराम काय करावा? हो, मला वाटतं फार, पण प्रॉब्लेम असा होता ना, माझ्याकडनं नेहमी कमीच होतं. हा, म्हणजे कमीच होतं. त्यामुळे आमची अर्धी माणसं उपाशी राहते. ह्यानी केलं की नक्की. काय एकदा जमलं की ते रोज करावं लागेल. म्हणून मी पाळवाट काढते. त्यापेक्षा जरा आराम हा, केलेला आराम बरा, केलेला हो बरा. की नाही? पण तुम्हाला कधी अगदी मनापासून, शेवटी हे बघा मानवी मन आहे, या जाऊबाईंचा कधी राग येतो का? कधीतरी येतोच ना, आता स्वाभाविक. येतो ना, मी बोलते. आणि कसं, कुठले विषय असतात रागवायचे? बटाटा मला बिलकुल आवडत नाही, तुम्हाला? अजिबात नाही आवडत बटाटा. आणि या मुद्दाम बटाट्याची भाजी करा. आम्हाला आवड आहे. कुठलाच हा जन्माचं पाप केल्यानंतर बटाटा जन्माला आला असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं? हो, कारण काही नसलं की बटाटा आला, तुमच्या काही नसलं की बटाटा आला. आमच्यात. आणि भाजी
जरा बाकीचे व्हेजिटेबल जास्त टाका, बटाटा 1 किंवा 2 फक्त तेवढ्या पुरतं. नाही तुला काय माहिती, एवढी मुलं आहेत, बटाटा घाल बसते. मग मी कधी रागाने सगळेच कापून टाकते बटाटे. अरे मग काय, मला आवडत नाही. आणि हे बटाटाच. थांबा, काय हे बटाट्याचं रहस्य आहे तुमचं? बटाट्याची भाजी वाढते बटाट्याने. हा. आता वाटाणा टोमॅटो बटाटा फ्लावरची भाजी करायला म्हणजे 15 माणसांना पुरली पाहिजे. मग एवढी भाजी कमी पडते. बटाटा घातली की वाटली. मला तर सगळ्यांपुढे गेलं पाहिजे, मला केलं पाहिजे. मी मोठी आहे, केलंय मी, ताटात सगळ्यांपुढे आलं पाहिजे ना. घ्या बटाटे. व्हेरी गुड. असं काय तुम्ही काय सांगत नाही बटाटे मी कमी काय करा? सांगते, माझं काय नवीन दोघांमध्ये आहे. तिने सांगितलं नको तर नको, हा तर हा, कमी पडलं तर ती आहे, तू आहे, काय करणार ते करा. आपण काय मधल्यामध्ये आहे? हा, आपण मधल्यामध्ये. बरं, मला ना घरातले दिरांना विचारायचंय, बटाट्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं आवडीचं. बटाटा जरा जास्त टाकतात, हा, माझ्या साईडने हे आहे ना. भाजी वाढवण्यासाठी टाकतात, ते पण बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे बटाट्यावर? ऑप्शन नसल्यानंतर मग ठीक आहे, काय घरात ऑप्शन नसेल तर बटाटा करा भाजी. आणि काय करा, बटाटा फ्राय जर असला ना तर सगळ्यांना आवडतो, पण तिला आवडत नाही, म्हणून मग तिचं जरा कमी करा. म्हणजे मुलांना आवडतो, मुलं सगळे आवडीने खातात. तुम्हाला कुठली भाजी आवडते? बापरे, काहीच नाही. म्हणजे रोजची कटकट काही असते केलं तरी जेवणाची. तिचा विषय. रोजची कटकट असते जेवण. कटकट जेवणाची. कटकट असते रोजची. काय पण तुम्ही करा, पण कटकट. ती सांगणार एकदा पण नाही की माझं जेवण जेवण झालंय झालंय असं. म्हणजे जेवण झालं सुद्धा वहिनी जेवण नाही झालं काय का खायला. हा, असं तिचं रोजचं लहान मुलांसारखंच. एक बटाटा. एक बटाटा केवढी वाट लावते. हा, केवढं बघा, 3 जणींमध्ये एक बटाटा केवढा महत्वाचा आहे. त्या तिघींचं एक विशिष्ट असं सांगायचं म्हणजे त्या तिघींचाही स्वभाव 3 टोकाचा आहे. वेळेला असं वाटतं की पटणारही नाहीही पटत. रोजच्या घरातल्या कटकटी असतात. भांडणं खूप केली आहेत, माझी स्वतःची झाली आहेत, त्यांची देखील आपापसात झाली आहेत, एकमेकींसोबत तिघींची मिळून. पण तरी विशिष्ट म्हणजे की नंतर असतो एकत्र. हे कुटुंबाची ताकद आहे. जावई बापू, काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला किती वेळा बटाटे दिले? नाही, बटाटा जेवणाचा विषय असा जास्त माझा पण नाही आहे. मी पण एकदम लिमिटेड हे करतो. पण एक आहे, यांना बघून म्हणजे जे एक्सपिरियन्स आहे त्या हिशोबाने टॉम अँड जेरी जसं कार्टून आहे सेम आहे. एक टाइम भांडण, दुसऱ्या टायमाला परत एकत्र खेळायला रिकामी. सगळे एकमेकाला सांभाळून चाललंय कुटुंब बरोबर. समाधानी आहात तुम्ही तिन्ही भाऊ? तिने हो ना. एवढी वर्ष झाली एकत्र पकडून ठेवलं ते. झालं. पण 3 भावांचं कधीच नाही. सर्व मिळून मिसळून आहेत, छान चाललेलं आहे. आई वडिलांची पुण्य आहे ती असल्यामुळे. आणि आम्ही तिघं काय कधी भांडणाचा काय बोलत नाही. भांडण म्हणजे आमचं छान टोकाचं नाही असं. आणि एकमेकाला समंजसपणाने वागतो. ऍक्च्युली मध्ये तो रिअल फॅक्ट आहे. म्हणजे आमचं काही होईल, पण ह्या तिघांचं मला असं नाही वाटत की एकदा कधी एकमेकांना ओरडून बोललेत किंवा एकदा कधी त्यांचे काही कपड्यांवरून छोट्या छोट्या गोष्टींवरून पण भांडणं होतात. पण ह्यांच्यात बिलकुल. पण तसंच असलं पाहिजे आणि तसंच राहिलं पाहिजे. मी असं समोर आहे ना, तोपर्यंत काही होऊ देणार नाही. बरं, आता एक मला प्रश्न विचारायचा. आता एक खेळ आहे. आता तुम्ही सांगा, तुमच्यापासून सुरुवात करतो. त्या खेळात या दोघींपैकी कोणी जिंकावं असं वाटतं? मोठ्या वहिनी. तुम्ही सांगा. त्यात काय तो खेळ आहे. खेळ आहे, एक उत्तर द्यायचं. मोठ्या वहिनी. मोठ्या वहिनी. मोठी आहे तर मोठी वाटते. आई, तुम्हाला कुठल्या सुनेने जिंकावं? मोठी सून. कारण नाहीतर उद्यापासून बटाटे. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? मोठीने जिंकावं की छोटीने जिंकावं? आता सांगायला दुसरं काय नको आहे. मग मोठीच. तुम्ही सांगा. माझी आई. तुम्ही? 2 नंबर सासूबाई. कोणीतरी त्यांची साईड घेतली पाहिजे. म्हणजे वोट दिलं पाहिजे. म्हणजे थोडीशी बाजू घेतली माझी. तुम्ही? बायकोच मिसेस. माझी बायको. ऑप्शन आहे ना. अरे, आता आपण बघणार आहोत की कोण जिंकणार आहे. खेळ सोपा आहे. एक कोडं आहे किंवा एक वाक्य सांगणार, त्यामध्ये उत्तर दडलेलं आहे. ते उत्तर जे आहे तेच तुमच्या घरात कुठेतरी ठिकाण आहे. त्या ठिकाणी आम्ही एक बंद एनवलप ठेवलेलं आहे, झी मराठी लिहिलेलं. ते घेऊन यायचं आहे. एनवलप कुठे ठेवलंय त्याचं क्ल्यू मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही दोघी कोणी बोलायचं नाही. तुम्ही दोघांनी विचार करायचा, जायचं आणि ते बंद एनवलप घेऊन यायचं. दोघींपैकी ज्यांना ते एनवलप मिळणार आणि घेऊन येणार त्या या खेळात जिंकणार. सोप्पं आहे. मापात पाप नाही. मापात पाप नाही असं म्हणतात. दिलाय मी क्ल्यू. वेळ सुरू झाली.
मापात पाप नाही असं आपण म्हटलं होतं, बरोबर आहे ना? काय झालं नेमकं? त्यांना कसं मिळालं? तिकडे गेले. ह्या कुठे गेल्या होत्या? हे त्यांना म्हटलं तांदळाच्या टाकीत माप असतं ना, तिकडे असेल. ही तिकडे उघडायच्या आधी मी तिला मिळालंच. चला, अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. चला आता पुन्हा जाऊ हां. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगा यांच्या स्वभावातली कुठली गोष्ट तुम्हाला खटकते? या पण पटकन चिडतात आणि लगेच बोलून टाकतात. बरं, ते नको बोलायला. थोडंसं सॉफ्ट कॉर्नरनी बोललात तरी ते काम होऊन जाईल. व्हेरी गुड. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला? त्यांच्या स्वभावातला बदल आता फारसा होणार नाही. हा, तो तर झालेलं, कारण ते मलिन झालेलं आहे सगळं. बरंच मी बोलते त्यांनाही, काही गोष्टी मला ज्या पटत नाहीत पटकन बोलते मी, पण त्या काय राग मानत नाही. त्यांना माहिती आहे ही अशीच टोचून बोलणार, पण त्यांना पण ते पाहिजे. तुम्ही टोचायचं नाही सोडणार. हा, आणि त्या ते करतच राहणार. अच्छा, बरं. मी त्यांना म्हणते की आपण टॉक टाइम कमी करा फोनवर. आणि ही पण खालोखाल झालेली आहे, फुल ट्रेन. म्हणजे फोनच्या बाबतीत त्यांचा कोणी हात नाही धरू शकत. या दोघींचा अरे बसले का चिपकले, अरे झालं, अरे कोणाच्या घरात काय चाललं असेल ना 3 टाइम सुद्धा फोन करणारी माणसं आहेत त्यांनी. आणि मला दिवसात ना एकही फोन येत नाही. म्हणजे फार माझी बहिणीचा फोन. बस. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? म्हणजे पूर्ण फॅमिलीनीच मला सांभाळून घेतलं, त्यामुळे मी पूर्ण फॅमिलीची क्षमा मागायला. तुम्ही? सगळ्यांचीच. पण जास्त करून कधी पटकन कोणाला ह्यांना बोलली असेल तर त्यांना म्हाताऱ्यांना जरा दुखावलं जातं ना. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासू सासऱ्यांचीच मागायची. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा आहे तर कुठला करणार? स्वभावात म्हणजे जरा आवाज कमी करा. प्रयत्न करते. हा, बरं. तुम्ही? नाही तरी आहे, तरी शांत होण्याचा अजून प्रयत्न कराल. आणि तुम्ही? मी जरा मोबाईलचं टॉक टाइम कमी करेन. एक इम्प्रूव्हमेंट हे होणार नाही. आम्ही थकलेलो आहोत. तर बघा, तुम्ही मला प्रॉमिस करताय तर होणार आहे का? होणार, मी करणार. मला त्रास होतो त्याचा, मोबाईलचा पण मला आता त्रास व्हायला लागला असं मला जाणवती. बरोबर. त्यामुळे मी आता कमी करणार. शेवटच्या खेळाकडे आलेलो आहे. या दोघींपैकी कोणी जिंकावं अशी तुमची इच्छा आहे? याने जिंकावं. चला, लेकीकडे द्या, तिकडे. पिंकी काकू. पिंकी काकी म्हणजे सेकंड नंबर. तुमचं काय म्हणणं आहे? जावई छोट्या सासू, सर्वांचं एकत्र. म्हणजे चला 2. हा, तुम्ही सांगा. बायको. हा, चला. बायको माझी. तुम्ही सांगा. हेमाली. म्हणजे तुम्ही. बरं, बघूया आता कोण जिंकणार पैठणी या दोघींपैकी. खेळ सोपा आहे. समोर 2 सोनेरी रिंग ठेवलेले आहेत. एकीकडे पांढऱ्या आणि एकीकडे काळ्या रंगाच्या सोंगट्या आहेत. तुम्ही बसला आहे तिथेच बसून ती सोंगटी टाकायची आणि ती जाऊन रिंगमध्ये थांबली पाहिजे. म्हणजे 2 रिंग आहेत, कुठल्याही रिंगमध्ये जाऊन थांबली तरी चालेल. सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. आधी तुम्ही. 1. खूप छान प्रयत्न होता. 5. हा, आता या 5 तुम्ही इथून टाकायच्या. शेवटची एक तरी गेली पाहिजे. 1. आता तुम्ही तिकडे बसा, तुम्ही इकडे या. 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या तुमची 1 आहे, तुमची 0 आहे. घ्या. तुमची गुणसंख्या आहे 2. आणि आता संधी तुमच्याकडे. घ्या. 1, 2, 1. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. तर
वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.